वशील ना वरबाप वरबाप वय वय वरबापच झाले की आता मुलांची लग्न कित्यांदा लग्न करताय. आता पुण्यांदा योग आहे की तुमच्या नशिबात वरबाप होण्याचा. हा? पुण्यांदा कशाला आईन वक्ताला चेष्टा करता नाही. अरे सोनाची चेष्टा नाही रे. मग आता तू करत वरबाप होणार. तुझ्या लेकीचं खोटं लगीन ते बी कानाचा लाल मला. याई कोण माहितीये का? कोण नाही लई मोठा माणूस सुभेदार तानाची राव. काय समजणं नाही. अहो तुम्ही जसं कानाला येऊन खोटं मिळालायस ना तसंच हे खोटं लगीन. असंय व्हय. आता आलं ध्यानात माझ्या. किती वेळानं लक्षात आलं तुमच्या. इकडे सोनाजीच्या मुलीच्या खोट्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तिकडे शाहिस्ते खान स्वतःच्या हुशारीचे तारे स्वतःच तोडत होता. हुजूर, महाराजा जसवंत सिंह के खेमे पर जरा कड़ी नजर रखनी होगी. सिवा के लोग वहां आए थे ऐसा शक है हमें. महाराजा जसवंत सिंह, वो परकटा हुआ पंछी, वो क्या करेगा अकेला? हुजूर ही घ्या पान सुपारी आणि या साखऱ्या बी घ्या. तोंड गोड करा. बैठो. अरे लेकिन ये सब क्यों? क्या बात है? हुजूर लेकीचं लग्न पक्क झालं. ते शादी वाह. अच्छा, क्या करता है दामाद? किसान हे हुजूर पर्वतनवाला आहे आणि हुजूर लगीन झालं की मी आपल्याच पायावर आणून सोडेल त्याला. तेवढीच हुजुरांची सेवा घडेल नाही का? ओ ठीक है. नाही हुजूर, लगीन बी मी लय ताटामाटात करणार आहे. 100 पायल्यांचं जेवण सांगितलंय बघा. इतना? अहो हुजूर, माणसं पण म्हणत्यात शाहिस्ते खानाच्या सरदाराकडचं लगीन आहे. 50 तोळे नुसतं सोनच केलंय. आता शिवाजीच्या पदरी असतो तर कसलं लगीन आणि कसलं काय. 10 माणसांचा हात वल्ल करता नाकीनं वाढलं असतं. आता आपल्या पदरी हाय म्हणल्यावर काढलं रीन. तुम्ही हायता आता कसली बी फिकीर नाही मला. अच्छा. पण हुजूर, एक बात बतानी थी आपको. बोलो. बेटी की शादी में क्या चाहिए तुम्हें? बोलो, जो मांगना है मांग. तसं नाही हुजूर, लग्नाची समधी तयारी झाली आहे, पण आपल्याशिवाय शादीला शोभा नाही येणार. म्हणून लग्न इथं पुण्यातच ठेवलंय. बात है यह शादी, वो भी छावनी में. रुको जोहर खान, उसकी बात तो सुनो. अहो शिवाजीच्या सरदारांना डामडौल करावा म्हणून मुद्दामच इथं घेतलंय. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच कमीत कमी 4-5 सरदार तरी हुजुरांच्या पुढे यायला पाहिजे त्या शिवाजीला सोडून. काय अरे वाह, बहुत खूब. हे वांगणी गावात लगीन घेतलं असतं, पण तिथं परत फिरून त्या शिवाजी राजाचं तोंड बघावं लागलं असतं. म्हणजे तिथं परत त्याचाच तोडा. बस चलो ठीक है. मुहूर्त कब का है? जी हुजूर आलमगीर गादीवर बसले तवाचाच मुहूर्त लग्नाला काढलाय. हे बघा, सांच्याला वराड पुण्यात उतरल, कार्यक्रम उरकल आणि रात्रीतून पसार होईल. पसार म्हणजे आपापल्या घरी असं निघून जाईल असं. ठीक है. वराडी माणसाचे परवाने घेऊन जा. शुक्रिया हुजूर, शुक्रिया. आप बहुत दयालु हो हुजूर. बहुत मेहरबानी झाली हुजूर. शुक्रिया. इकडे लाल महालावर सोनाजीच्या मुलीच्या लग्नामुळे आपल्या गटात येणाऱ्या शिवाजीच्या सरदारांची स्वप्न खान गिरवत होता. पण त्याच वेळी राजगडावर त्याच्याच विध्वंसाची स्वप्न पूर्णत्वास जात होती. गड्यांनो, आई जगदंबेच्या कृपेने आम्हास एक विचार सुचला. तो आम्हास पटला आणि मगच वेद पक्का झाला. आज तोच वेद आम्ही तुम्हा रणसुंजा समोर ठेवत आहोत. शाहिस्ते खान तिकडे आरामात आमच्या लाल महालात रमजान साजरा करतोय. निवडक शमशेर बहादरांनी मोका साधावा आणि शाहिस्त्यास ठेचावा असे आमच्या मनात आहे. सोबत आम्ही साथीनं लाल महालात शिरणार. महाराज,
लाल महालात? होय, आपण हर तऱ्हेने हर प्रकारे त्या शाहिस्त्यास जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, पण खानावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने 3 सालात आपला मुलूक गिळला, साखरचा आमचा संग्रामदुर्ग घेताना रयत खुर्ड्याप्रमाणे भाजून काढले. या शाहिस्त्यास अशीच कुसंत मिळवू दिली तर उद्या मावळ आणि कोकणापर्यंत येण्यास त्यास वेळ लागणार नाही. म्हणून हा बेत आखलाय महाराज. होय मूर्खा बेग. शिवाजी सह्याद्रीतून जमिनीवर उतरून लाल महालात घुसेल हे शाहिस्ते खानाच्या ध्यानीमनी नसेल. जर का शाहिस्ते खान आमच्या तलवारीखाली आला आणि मेलाच तर एका दिवसात मुलूक मोकळा होईल. एकाच दिवसात. महाराज, लाखभराची फौज त्यात चौकी पहाडे जागते आणि अशा ठिकाणी एकाकी जाणे म्हणजे? एकाकी कुठेही पंत. आमच्या सोबत वाघराच्या टोळीचे हे आमचे मर्दमावळे आहेतच की. महाराज, तुम्ही कशापायी येताय? आम्ही जातो आणि खानाची गर्दन मारून येतो की. तानाजी, तुम्ही आणि आम्ही वेगळे का आहोत? सगळ्यांनी लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या मावळ्यांपेक्षा आमचा जीव प्यारा नाही, अजिबात नाही. जे कार्य आपल्याला अक्कल हुशारीने साधायचे ते तैसेच साधले पाहिजे, कारण इथं आपली शक्ती नाही, युक्ती श्रेष्ठ ठरणार आहे. पण राज, तुमचा जीव धोक्यात घालायचा हे काय मनाला पटत नाही. तुम्ही फक्त आज्ञा द्या, मी एकला जाऊन त्या शास्त्राचं मुंडक छाटून आपल्या भोर सादर करतो. पण जे आम्हाला करायला हवे ते आम्हीच केले पाहिजे. सर्वांनी आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी बिनचूक निर्धास्त पार पाडायची. कड्यांनो, बेत अजिबात सोपा नाही. चुकून एकाची जरी गफलत झाली तर आपल्या सगळ्यांची कत्तल ठरलेली आहे. नेताजीराव, तुम्ही वागणे गावचे वराही वरपक्ष. जी महाराज. तुम्ही दुपारीच कात्रजच्या घाटाखाली आपली मंडळी घेऊन तयार राहायचं. दिवस मावळतीकडे आला की वाजत गाजत पुण्यात शिरायचं. तिथं गोदाजी जगताप तुमची वाट बघत असते. शाहिस्ते खानाच्या बोटात जायचे परवाने ताब्यात घेऊन नेताजीरावांनी हळूहळू लाल महालाकडे सरकायचं. पुरतोजीराव. जी महाराज. तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन मावळतीला पुण्यात शिरायचं. सोबत काढण्या लावलेले 5-25 लोक आणि कैदी सोबत ठेवा. कुणास शक आलास तर गंजी खाण्याकरता गवत आणलंय असं सांगा. कोंडाजी फरसंत घाटाखाली रानात 200 बैलांच्या शिंगांना आणि झाडांना पलिते बांधून तयार ठेवतील. मध्यरात्री इशारतीचा करणा झाला की त्यांनी पलिते पेटवून कोंढाण्याकडे कूच करायची. परतत असताना वाटेत पेरलेल्या सगळ्या माणसांना सोबत घ्यायची खबरदारी कोंडाजी तुम्ही घ्यायची. जी राजा. मोरोपंत, सूर्याजी, तुम्ही आम्ही सांगू त्या वाटा रोखून ठेवायच्या. धोका नाही हे बघून हळूहळू पुढे सरकायचं. लाल महालात आमच्या सोबत चिमणाजी, बाबाजी, बाजी सर्जेराव जिल्हे आणि तानाजी असतील. बाजी सर्जेराव. जी महाराज. आपण लाल महालाच्या पिछाडीस घोडा घेऊन सज्ज राहा. खानाचं सैन्य आमचा पाठलाग करणार. फिरंगोजी. जी महाराज. आम्ही कोंढाण्यावर परत येऊ त्यावेळी तोफांचे मोर्चे लावून सावध राहा. गड जागता ठेवा. जी महाराज. आणि हो, काळभोरांच्या फौजेचा तळ पर्वतीच्या पूर्वेस आहे हे लक्षात ठेवा. नेताजीरावांच्या वराडात 100 मावळे द्या. सणासुदीचे कपडे असू द्या, पण प्रत्येकाच्या कमरेस हत्यार असेल. जी महाराज. नवरदेव घोड्यावर राहील. आम्ही कोंढाण्याच्या बाजूने आंबे ओढ्यातून लाल महालाच्या दिशेने येऊ. आमचा सरदार असेल नूरखा बेग. जी महाराज. आपली तुकडी चौकीवर जाताच पहारेकरी हटकेल. तू उलट त्यालाच दम द्यायचा. पहारा सक्त ठेवायची ताकीद द्यायची. जी महाराज. जर कोणी नूर खानाची चौकशी करू लागला तर दुसऱ्याने लगेच त्याच्या मुस्काटात देऊन त्यालाच दम द्यायचा. आणि सदामाईच्या मदतीने आम्ही लाल महालाच्या मागच्या दरवाजाने महालात शिरू. मग पुढे जे काही होईल ते आई जगदंबेच्या साक्षीने